नमस्कार, वेलकम टू अवर पॅरेंट विथ चाइल्ड लर्निंग प्लॅटफॉर्म ॲट समर्थ विद्या सेतू. आपण मागच्या लेक्चरमध्ये संख्या मालिका व क्रम ओळखणे ह्याच्यासाठी जे प्रकार असतात त्यापैकी पहिला प्रकार बघितलेला. आज दुसरा प्रकार पाहूया. दुसरा प्रकार आहे समविषम संख्या किंवा समविषम स्थानावर आधारित तुम्हाला संख्या मालिकेवरती प्रश्न विचारले जातात. यावरील पहिला प्रश्न आहे 5, 9, 15, 23, 33 व यानंतर येणारी संख्या विचारली आहे. जर 9मधून 5 वजा केले तर 4, 15मधून 9 केले तर 6, 23मधून 15 केले तर 8. म्हणजे ह्यावरून समजते की 4, 6, 8, 10 ह्या क्रमवार येणाऱ्या समसंख्या आहेत. म्हणजेच 33मधून 23 वजा केले तर 10 येते. मग 10 नंतर येणारी क्रमवार समसंख्या आहे 12. म्हणजेच 33 अधिक 12 केलं तर 45. म्हणजे 33 नंतर येणारी संख्या मिळते 45. यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा 15, 18, 23, 30 यानंतरची येणारी संख्या व त्यापुढील 50 ही एक संख्या दिली आहे. आता हेही त्याच पद्धतीने सोडूया. सर्वप्रथम सेकंड नंबरमधून फर्स्ट नंबर मायनस करायचं. यामुळे होतं काय, तुम्हाला त्या प्रत्येक संख्येतील फरक कळतो व फरक समजल्यानंतर कशावर आधारित ती संख्या विचारली हे लक्षात येते. मग 18मधून 15 वजा केले तर 3, 23मधून 18 वजा केले तर 5, 30मधून 23 वजा केले तर 7 येतात. म्हणजेच 3, 5, 7 या क्रमवार येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज या संख्या मालिकेत दिली आहे. म्हणजेच 30मध्ये 7 नंतर येणारी क्रमसंख्या 9 जर मिळवली तर आपल्याला आपलं उत्तर मिळतं. 30 अधिक 9 39. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पाहूया. 26, 52, 78 व त्यानंतर येणारी संख्या व त्यापुढील 130 ही संख्या दिली आहे. आता यामध्ये यांनी दोन प्रकारे उत्तर आपण याचं काढू शकतो. पहिली पद्धत आहे, नेहमीच आपण 2 नंबरच्या संख्येतून पहिली जशी वजा करतो तीच जर तर 52मधून 26 वजा केल्यानंतर 26, 78मधून 52 वजा केल्यानंतर 26. म्हणजेच प्रत्येक वेळी 26 हे प्रत्येक दोन संख्यातील अंतर आहे. म्हणजे 26च्या पटातील ह्या संख्या आहेत. किंवा जर दुसरी मेथड बघायला गेली तर जो मी तुम्हाला आता प्रकार शिकवते समविषम स्थानावर आधारित, ते ह्या पद्धतीने 13च्या पाड्यातील संख्या आहेत पण सर्व समस्थानावरच्या संख्या आहेत. म्हणजे 13 दुणे 26 हे 2 नंबरच्या समस्थानावरची. यानंतर 13 गुणिले 4 52, 13 गुणिले 6 78. म्हणजे 2, 4, 6 नंतर येते ते समस्थान म्हणजे 8. म्हणजेच 13 गुणिले 8 केलं तर 104. दोन्हीपैकी कोणत्याही पटीने उत्तर काढलं तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. अशाच पद्धतीने दुसऱ्या संख्येतून पहिली वजा करून सर्वात आधी प्रत्येक संख्यांमधील अंतर म्हणजेच फरक काढून घेणे. यावरून तुमच्या लक्षात येते की प्रत्येक संख्येमध्ये कितीचं अंतर ठेवले व प्रकारानुसार चेक करायचं की तुम्हाला तिथे कोणता प्रकार आढळून येतो. यावरून तुम्हाला उत्तर काढणे अतिशय सोपे जाईल. यानंतर प्रश्न क्रमांक 6 5, 6, 7, 12, 9, 18, 11, 24. आता यामध्ये जर बघितलं तर 5, 6, 7 सलग संख्या येतात. यावरच तुम्ही विचार करत अडखळून घ्याल. पण सर्व संख्या जर नीट बघितल्या तर 5 नंतरची एक संख्या सोडून 7, परत एक संख्या सोडून 9 म्हणजे एकाड 1, 5, 7, 9, 11 अशा क्रमवार संख्या आल्या आहेत. म्हणजेच 11 नंतर येणारी क्रमवार संख्या आहे 13. म्हणजे 24 नंतर येणारी संख्या ही 13 असेल. व जर मधल्या संख्या बघितल्या तर त्यामध्ये एकाड 1 6च्या पाड्यातील संख्या दिली आहे. म्हणजेच तुमचं उत्तर आहे 13. यानंतर प्रश्न क्रमांक 5 106, 86, 68, 52, 38 व यानंतर येणारी संख्या विचारली आहे. 106मधून 86 वजा केलं तर 20, 86मधून 68 वजा केले तर 18, 68मधून 52 वजा केले तर 16, 52मधून 38 वजा केले तर 14. म्हणजेच त्यांनी 20, 18, 16, 14, 12 या समसंख्यांच्या उताराच्या फरकाने उतरता क्रम दिला आहे. म्हणजेच 14 नंतर येणारी 12वी ही समसंख्या आहे. 38मधून जर 12 वजा केले तर 26 उत्तर मिळते. अशाच पद्धतीने दुसरा नियम वापरून तुम्ही गणिते सोडवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व अशाच अजून नवीन पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. थँक्यू.